नरेंद्रनाथ दत्त या नावाने जन्मलेले विवेकानंद यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाची ओळख करून दिली. रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मानवतावादी कार्य, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ती संस्था काम करते. वेदांत, योग, ध्यान, कर्म आणि ज्ञान या भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचार ज्यांनी केला. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश ज्यांनी तरुणांना दिला, त्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजी आपल्या बार्शीमध्ये एक कार्यक्रम होतोय. मानवसेवा हीच माधवसेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारून 7 जानेवारी 1972 रोजी एकनाथ रानडे यांनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली. मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थान हे दुहेरी लक्ष्य अंगीकारून अध्यात्म प्रेरित संघटना उभी राहिली. या संस्थेचे प्रमुख उद्देश म्हणजे शिक्षण, योगवर्ग, ग्रामीण विकास, नैसर्गिक संसाधन विकास, प्रकाशन, जनप्रबोधन आणि जनसंपर्क असे आधुनिक भारताचे प्रमुख विचारवंत, प्रेरणादायी व्यक्तिमत्व रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजे 12 जानेवारी रोजी बार्शीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी हे आपण ऐकून आहात. एकनाथ रानडेंनी कन्याकुमारीला शिलास्मारकावरती विवेकानंद केंद्र म्हणून तिथे केंद्र उभारलं आणि एक मोठं स्मारक विवेकानंदाचं तिथे उभं केलं. उद्देश हा होता की विवेकानंदाचे विचार सगळीकडे पोहोचावेत भारतभर आणि त्याच्यासाठी मग तिथून विवेकानंद केंद्राच्या शाखा व्हायला सुरुवात झाली. आता साधारणतः 150 ते 200च्या घरामध्ये शाखा आपल्या भारतभर काम करतात विवेकानंद केंद्राच्या. प्रत्येक तालुक्याला एक शाखा आहे. आपल्याकडे सुद्धा बार्शीला विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा बार्शी म्हणून या शाखेला 2011 सालपासून मान्यता मिळाली आणि तेव्हापासून या शाखेचे नगर संचालक म्हणून आपल्या आदरणीय डॉक्टर विवाई अवसाईंचे काम पाहत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विविध उपक्रम इथे राबवतोय. जसे आपल्या समाजात त्यापैकी विवेकानंदाची जन्मजयंती आपण सगळ्यांनी साजरी केली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बार्शीमध्ये उत्सव साजरा केला. 150वी जयंती विवेकानंदांची, त्यानिमित्ताने पण विवेक असंची ट्रॅक्टर मागामध्ये आयोजित केली होती. इथं रथयात्रा आणि मोठी मिरवणूक आपल्या पूर्ण बार्शीमध्ये झाली होती. 2017ला आपण इथे सर्वधर्म परिषद घेतली होती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली की जशी शिकागोला सर्वधर्म परिषद झाली तसं सगळ्या धर्मांचे अभ्यासक इथे बोलवले आणि आपण ती सर्वधर्म परिषद घेतली. विवेकानंद केंद्राचे काही नैमित्तिक उत्सव चालू असतात. विवेकानंद जयंती आहे, पौर्णिमा आहे, गीता जयंती आहे, दीपोत्सव आहे, दिवाळीमध्ये मातृत्व योग शिबिर चालतं, योग वर्ग चालतात. तर वेगवेगळे उपक्रम आपण एवढे शक्य तेवढं आपल्या बार्शीमध्ये घेत असतो. सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे 25 डिसेंबर ते 12 जानेवारी या दरम्यान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांच्या वेगवेगळ्या विषयावरती विवेकानंदाच्या साहित्यावरती स्पर्धा घ्यायच्या. हे उपक्रम पण आपण राबवतो आणि कॉलेजच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या आपण भारतीय संस्कृती परीक्षा पण घेतो. त्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना काही पुस्तकं त्यांना अभ्यास करायला आणि त्या पुस्तकावरती त्या परीक्षा असतो. त्याच्यामध्ये नंबर काढायचा हेतू नसतो पण विवेकानंदाचे विचार त्यांच्याकडे पोहोचावे हा हेतू असतो. अशा पद्धतीने इथे केंद्राचं काम चालत आहे बार्शीमध्ये. आपल्या सोलापूरला एक मोठ्या केंद्राचा प्रकल्पामध्ये उभारला. याची पण आपल्या सर्वांना कल्पना असेल की VKWM नावाचं विवेकानंद केंद्र ट्रेनिंग एक्सलन्स इन्स्टिट्यूट असं त्याचं नाव आहे. आणि असं ट्रेनिंग सेंटर भारतभरामध्ये प्रत्येक राज्यात एक उभारले गेले. आपल्याकडे सोलापूरला उभारले गेले. हे मोठं ट्रेनिंग सेंटर आहे की नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून ते बांधलं गेले. बघण्यासाठी विशेष आहे. तिथे योग वर्ग चालतात, वेगवेगळे उपक्रम चालतात, मुलांना ट्रेनिंग दिलं जातं केंद्राचे कार्यकर्त्यांना. मातृत्व योग शिबिर तिथे चालू असतं, योग शिबिर, संस्कार शिबिर चालू असतात. मुख्य म्हणजे
अंगणवाडी केवळ म्हणून झालं. आणि आपल्याही भाषेतल्या लोकांना आम्ही आवाहन केलं होतं की प्रत्येक चौरस फूट 2,500 रुपये असं त्याच्यासाठी आपण मदत करणार आहोत. आपल्या भाषेला बऱ्याच तात्यांनी त्याला मदत केली. आपण 3 लाखापर्यंत रक्कम त्याने जमा करून दिली त्याच्यासाठी. आणि 2019 साली ते ट्रेनिंग सेंटर उभारलं पण भगतसिंग कोश्यारीच्या हस्ते त्यांचं त्या केंद्राचं उद्घाटन पण झालं. आणि सगळ्या नात्यांना आपण तिथे एकदा घेऊन पण गेलो की तुम्ही कशासाठी निधी दिला, तिथे काय काम चालतं ते बघायसाठी आपली छोटीशी टीम पण तिथे जाऊया. आता आपण येत्या 12 जानेवारीला दरवर्षीप्रमाणे विवेकानंदांची जयंती साजरी करतो. या उत्सवाचं पण कारण असं आहे की विवेकानंदांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावे, कारण ते इतके महत्त्वाचे, तरुणांना खूप महत्त्वाचे हे आहेत. आणि असं म्हटलं की पुढचे 15 वर्ष आपल्याला ते विचार करतील सगळ्यांना, असे त्यांचे विचार. त्या विचाराचा प्रसार करण्यासाठी जयंती उत्सव साजरा करत आहोत इथे यावर्षी सुद्धा. त्या संदर्भात आपल्याला आपल्या बार्शीचे केंद्राचे आताच विवेकानंद केंद्र आणि विवेकानंद केंद्राच्या बाबतीत किंवा त्यांच्या माध्यमातून होणारे जे प्रकल्प आहेत त्याचं सविस्तर डोळस मॅडमने आपल्याला सांगितलं आहे. विवेकानंद केंद्राबद्दल, विवेकानंदांच्या विचाराबद्दल ज्या भारतीय व्यक्तीला अभिमान वाटावा असाच त्यांचं चरित्र आहे. विशेषतः तरुण मुलांसाठी असे मार्गदर्शक आपण आता मॅडमने सांगितलं काही प्रकल्पातून घेतले. त्याचे यावर्षी आपण एक मोठा प्रकल्प घ्यायचा विचार करत आहोत. त्यासाठी आपण अतिशय जागतिक होते यांनी जवळजवळ 2,000 व्याख्यानं विवेकानंद त्यांचे चरित्रावर, तत्त्वज्ञानावर आणि त्यांनी तरुणासाठी काय सांगितलं त्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे. मग ते सर्व परिषदेच्या वेळेलाही त्या आपल्याकडं आलेल्या होत्या. तर अतिशय ज्ञानी व्यक्ती आहेत. तर या ज्ञानी व्यक्तीचा मार्गदर्शनाचा सर्व बार्शीतील तरुणांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी आणि अशा अपेक्षेने आपण सर्वांना या ठिकाणी 2 कारणासाठी बोलवलं. ते कालचा आपला पत्रकार दिन त्याबद्दल आपण बार्शीमध्ये हे मोठं काम करतो त्याबद्दल आपला सत्कार, आणि दुसरी गोष्ट विवेकानंद केंद्राच्या भाषणाबद्दल, कमाताईच्या व्याख्यानाबद्दल सर्वांच्यापर्यंत कसं पोचता येईल याचंही जरी आम्हाला मार्गदर्शन केलं तरी सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भगवंत मंदिर बार्शी या ठिकाणी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा बार्शीच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकानंद हा कर्मयोगी संत या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्यात्या आणि विचारवंत डॉक्टर कमलताई ठकार यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आपण सर्वांनी या व्याख्यानाचा नक्कीच लाभ घ्यावा. धन्यवाद.